आता आपल्याला पाहायचंय डेटा टाइप. इथं किती आहेत? दोन वर्ड आलेले आहेत. पहिला वर्ड आहे डेटा आणि दुसरा वर्ड आहे टाइप. मीन्स विच टाइप ऑफ डेटा, विच टाइप ऑफ डेटा स्टोअर इन अ व्हेरिएबल. व्हेरिएबल मध्ये आपण कोणत्या टाइपचा डेटा स्टोअर करतो त्यानुसार आपला डेटा टाइप डिसाइड होतो. डेटा म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोअर करायची असते. कुठे? व्हेरिएबल मध्ये. ती कोणत्या टाइपची असते त्याला आपण डेटा टाइप म्हणतो. जर आता एक्झाम्पल पाहू काही. जर मला 7 ही व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची आहे, n या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली 7 व्हॅल्यू, पण त्याला डेटा टाइप कोणता द्यायचा? जर स्टोअर केलेली व्हॅल्यू जर होल नंबर असेल तर डेटा टाइप कोणता द्यायचा? इंटीजर. इथं आपण डेटा टाइप देतो. डेटा टाइप कुठे डिक्लेअर करावा लागतो? हे काय आहे? डेटा टाइप. त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नाव देतो आणि त्यानंतर व्हॅल्यू देतो. जर होल नंबर व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा असेल तर डेटा टाइप कोणता द्यायचा? इंटीजर नावाचा. जर मला डेसिमल पॉइंटची व्हॅल्यू जर व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची असेल, एक व्हेरिएबल देतोय पाय नावाचा, ह्याला डेटा टाइप कोणता द्यायचा? तर फ्लोट डेटा टाइप द्यायचा. फ्लोट. जर डेसिमल पॉइंटची व्हॅल्यू जर व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची असेल तर डेटा टाइप फ्लोट द्यायचा. जर एखादा कॅरेक्टर द्यायचा असेल, स्टोअर करायचा असेल, ए हे कॅरेक्टर मला स्टोअर करायचं व्हेरिएबल मध्ये, तर त्याला डेटा टाइप कोणता द्यायचा? कॅर. हे डेटा टाइप आपल्याला परत प्रॉपर पाहिजे. आता फक्त एक्झाम्पल मध्ये सांगतोय, होल नंबर स्टोअर करायचा असेल तर इंटीजर घ्यायचं, डेसिमल पॉइंटच्या व्हॅल्यू घ्यायच्या असेल तर फ्लोट, कॅरेक्टर घ्यायचं असेल तर कॅर डेटा टाइप घ्यायचा. हे कसं द्यायचं? अगोदर डेटा टाइप द्यायचा, नंतर व्हेरिएबल द्यायचं आणि त्याच्यात काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करायची. ह्यानंतर आपल्याला पाहायचंय टाइप्स ऑफ डेटा टाइप. म्हणजे डेटा टाइपचे किती टाइप आहे? काय पाहायचंय? टाइप्स ऑफ डेटा टाइप. डेटा टाइपचे किती टाइप आहेत? मेनली डेटा टाइपचे 3 टाइप आहेत. तर पहिला टाइप आहे बेसिक डेटा टाइप. बेसिक डेटा टाइप. हे डेटा टाइप हे सी प्रोग्रामिंग आपल्याला प्रोव्हाइड करते. ते ऑलरेडी बनलेले, त्यांना अजूनही दुसरं नाव आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप. प्रिमिटिव्ह डेटा टाइप किंवा त्याला अजून बिल्ट इन डेटा टाइप असंही म्हणतात. त्यामध्ये हे ऑलरेडी सी प्रोग्रामिंग आपल्याला प्रोव्हाइड करेल. त्यामध्ये कोण कोण असतं? इंट, फ्लोट, डबल, कॅर, असे भरपूर डेटा टाइप आहे. ते 1 बाय 1 सगळे आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे. त्यानंतर दुसरा डेटा टाइपचा टाइप असतो डिराइव्ह डेटा टाइप. डिराइव्ह डेटा टाइप हे डेटा टाइप हे बेसिक डेटा टाइप पासून बनलेले असतात. क्रिएटेड फ्रॉम बेसिक डेटा टाइप. जे डेटा टाइप बेसिक डेटा टाइप पासून बनलेले असते त्यांना काय म्हणायचं? डिराइव्ह डेटा टाइप. त्याच्यामध्ये येतात अरे, पॉइंटर, हे डेटा टाइप येतात. ते 1 बाय 1 नंतर डिटेलमध्ये पाहिजेच होते. आणि फंक्शन. आता तिसरा टाइपचा डेटा टाइप पाहायचा आहे युजर डिफाइंड डेटा टाइप.
युजर डिफाईन डेटा टाईप. युजर डिफाईन डेटा टाईप म्हणजे जे डेटा टाईप प्रोग्रॅमर बनवतो त्याला म्हणायचं युजर डिफाईन डेटा टाईप. क्रिएटेड बाय प्रोग्रॅमर. जे डेटा टाईप प्रोग्रॅमर बनवतो त्याला काय म्हणायचं युजर डिफाईन डेटा टाईप. त्यामध्ये स्ट्रक्चर, युनियन, इनम, टाइपेड एफ हे डेटा टाईप येतात. हे 1 बाय 1 नंतर आपल्याला डिटेलमध्ये पाहिजेतच.